मेघंकरी बोनेश्वरा वस्तू बाईशी हटवेचा नयनी सामर्थ्य कथन. आता दुसऱ्यांदा सर्वज्ञ मेहकरला जात आहे. दुसऱ्यांदा म्हणजे तिसऱ्यांदा तोंडारून परत गेले नाही की नाही, आणि आता पैठणहून आले. मग त्या मेहकरला आल्यानंतर गावा उत्तरी नदीचे थळी अग्निष्टिका तेच आसन झाले. स्थान नाही आपलं तिथे, त्या नदीच्या थळीला तेथे आसन झालेलं आहे. मग मेघंकरी बाणेश्वरा विजय केले, ते चौकी गोसाव्याचे आसन झाले. तर स्थान आहे आपला. बाईशी तेथे चरणछाळन केले, पहुड झाला. तो बाईशी उपहार निपजविला, पहुड झाला. उपहुड झाला, गोसाव्यांची पूजा झाली, आरोवणा झाली, गोळा झाला, विळा झाला. पुन्हा मागुता पहुड झाला. पुढील गाव धाकुटा म्हणून बाईशी म्हणितले, बाबा पुढील ग्रामी काही पदार्थ मिळतीना, आणि एथर अवघीच मिळेल, आणि वेध पाळा तर कैसे करू. बाईसांना ही सतत चिंता राहायची, बारीक बारीक गोष्टीची. स्वामींच्या अगदी दंत धावून आणून देण्यापर्यंत बाईसा पूर्वनियोजन करायच्या, अगडंग बगडंग नाही. सगळं इसूर चटणी काय असेल ते, पहिते भात, बाईसांचं बारीक लक्ष. म्हणून बाईसा विनंती करतात स्वामींना की हा मेहकरला अवघं मिळेल सगळं, आणि पुढे कसं करू म्हणाले मी. पैसे तर आता बऱ्यापैकी संपत आलेत. स्वामींनी तिचा भाव ओळखला आणि सर्वज्ञ आता बोलले, जा करा, तुम्हाशी मिळेल. स्वामी म्हणतात, तुमच्याकडे पैसे नाही आहेत ना, मग जा करा, तुमच्या जे मनात आहे ते करा. तो उभा टाकला अशीच पुढे. उभा टाकणं आतून पाहिजे. काही मिळवण्यासाठी कीर्तीसाठी अवसर असेल तर ते नाही होणार. तू जा, बाबांचे शब्द आहे स्वामींचे, तुम्हाशी मिळेल. आता ह्या शतकापर्यंत मागील ते अधिकरणाने म्हणावं, आणि ते शब्दच प्रमाण धरून त्या ओळखणे शब्द धरत असतात. त्या चांगला असो की वाईट असो, हे होतं बरं. आम्ही अनुभवलेलं आहे. असं एका साधकाने असंच झालं, जा म्हणाले, तू परत नाही येशील. आता गेलं 15 दिवसात रामाने निरोप आले, ते रेल्वे खालीच गेलं. असं असले अनुभव आलेले आहेत आतापर्यंत. म्हणून ते असतं, ते शब्दात तप असतं त्या. म्हणून हे असलं काही जोडू नये जीवनात. बरं, आम्ही लय अनुभवलेले. तळतळाट अधिकरणाचा सुहृदाचा घेऊ नये. ते तसंच होतं. आता महाराष्ट्र अधिकरण बदनापूरचे बाबाजी म्हणाल ते व्हायचं. यजमानाला जा म्हणाले, जॉब लागून जाईल. लागायचा तो. बाबा फॅक्टरी बंद पडली, जा होऊन जाईल. असे कितीतरी अधिकरण आता जुने दर्यापूरकर बाबा, पंचाळेश्वरवाले, हे सगळं असं अद्भुत आहे. ते आताचे बिडकर बाबा, त्या तिकडं होते कुठतरी दिंडोरी, तिकडे गावाकडे दिंडोरी, नाशिक जिल्ह्यात मार्गाशी. इकडे दुष्काळ पडला, मग तिकडे थोडं पाणी वगैरे आहे, तिकडे गेले ते.
तर त्यांचे मार्ग बाबांच्या समोर खोलीच्या पुढं वगैरे घातलेला वर छप्पर, तर तिथं ते सडा संमार्जन करून पहाटे 4 वाजताच रांगोळी बिंगोळी घालून तयार राहायचे. बाबांना वाटायचे गावकरीच करतात. मग 4 महिन्याचा दंडच होता. निघाले बाबा. मग म्हणाले रांगोळी कोण बाई घालते, तिला म्हणाले आपण आशीर्वाद देऊ. बोला ते म्हणे कुठली रांगोळी, आमच्या कोणी बायांना रांगोळी घालत नाही, आम्ही इकडले आदिवासी टपू, कोण सडा संमार्जन करतंय. हां बरं म्हणाले ठीक आहे, कोण नाही ना, ठीक आहे राहू द्या. ते बाबा रात्री झोपलेच नाहीत. कोण घालतंय कोण घालतंय, बसूनच राहिले तिथं खुर्ची टाकून. एका क्षणामध्ये कोणीतरी आलं, रांगोळी घालून सडा टाकून निघून गेलं. बाबांनी बरोबर 3 वाजता बघितलं. म्हणाले तर ही ती सप्तशृंगी गडाची देवी यायची. मग नंतर बाबांना सूचक पडलं की ते म्हणाले हे असं असतं, असं बरंच काही काय आहे. असं आता त्यांच्या हा इतिहास संग्रहित नाही झाला, सर्वांचा तो करायला पाहिजे. असा तो इतिहास आहे महानुभाव संप्रदायाचा. आपल्या जाळीच्या देवाला तिथे जुने आंबेकरवाची तर शांताबाई त्या जुने तो रोडवर लोक झोपतात बाज टाकून. तशी हातात काळी शाल असलेली बाई मंदिरात गेली. मग ह्या गेल्या तर शिटून जुन्या मंदिरातून आपला बाई बाहेर निघाली. ह्या मध्ये गेल्या सेवा करायला. पहाट जायच्या त्या. अरे बाई ही कोण बाई, जाताना बघितलं, आता तिकडे गेली. तर ते विचारलं मग सेवकांना, तर आम्ही नाही पाहिली. मग नंतर त्या बाईच्या लक्षात आलं की ती कालिका देवी तर सेवेला येते आमच्या देवाच्या. बहारंबा जाळी बहारंबा वस्ती असं स्थानाचा उल्लेख आपल्या. बहारंबा म्हणजे बहारंबा देवी इथे आहे. मुरंबा म्हणजे मुंब्रा, मुंबईला जी देवी आहे ती इथली आहे. असं ते तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ह्या अभ्यासाचं विषय आहे. असं जिंदगीत असे फुकट जाणाऱ्यांना काय सुद्धा ज्ञान होत नसतं बरं. हा इतिहास झाला पाहिजे, लिहिला गेला पाहिजे. ही डॉक्युमेंटरी आहे आपल्या संतांची, आपल्या समर्थांच्या बाबांची डॉक्युमेंटरी. मामांचा 85 वय, त्यांच्या अनुभवाच्या डॉक्युमेंटरी घेतल्या पाहिजेत ना लिहून कोणीतरी. असं तयार केलं पाहिजे साहित्य, आणि ते लिपिबद्ध लिखाण झालं पाहिजे नुसतं. आणि मग ते यूट्यूबला व्हॉट्सअपला येईलच ना. किती अधिकरण गेले या वर्षात, आहे की नाही, 2 वर्षात किती गेले बापरे. त्यांना जर त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी विचारल्या असत्या तर प्रत्येकाचे 5 पानं तर भरले असते. ह्याला म्हणायचं जा करा. स्वामी म्हणायचे बाईसांना, तुम्हाशी मिळेल. हे मिळण्याच्या तर हजारो गोष्टी आहेत आपल्या पंत. आत्ता ह्या 2 शतकातल्या, 2 पिढी मागच्या शतक कशाला. पण इथे आता असं रूट चेंज झालाय ना. डॉक्युमेंटरीचा विशेष नाही राहिला, आहे की नाही. इतिहास नोंदी, त्यावर एक असं मंडळ नेमून त्यांना जर आर्थिक मदत केली तर कुणी वेळ देईल ना, बरोबर आहे. त्यांना जर कोणी आर्थिक मदत दिली, मग तुमचा सर्व खर्च आम्ही घेऊ 4 महिन्याचा, सगळा दुधा पाण्या लाईट बिलासहित देऊ, आणि त्या विद्वान व्यक्तींच्या हातात द्यायची डॉक्युमेंटरी. गोपीराज संग्रहालयावरतीच आपण जिंदगी जगतो. एक तिकडं जिंदगी जगतो,
आणि जुन्या अधिकरणाने लावलेले यजमान त्यांच्यावरती आपण पोट भरतो. स्वतःची काय आहे तुमच्याकडे स्वामींसाठी योगदान? काहीच नाही. हे आमच्या जुन्या बाबाचे शिष्य म्हणून नटतात आणि त्यांच्याच घरी जाऊन त्यांच्याकडून रोकडायचं. अरे ते पूर्वजांनी लावले, तुमचं काय आहे त्याच्यात? काहीच नाही. असो, तर ही इतिहास आहे, तुमचा इतिहास निर्माण करा ना तुम्ही. असं व्हायला पाहिजे, हे की नाही? लोकमान्य टिळकांच्या नंतरचा इतिहास गायब आहे आपला पंथात. शरद पवारांचं लहानपण पुण्याच्या मंदिरात गेले, हे इतिहास माहीत नको आपल्या साधकांना. तिथून पुढचा इतिहास नाही आहे. पुणेकर दादांच्या नंतरचा इतिहासच नाही. ही प्रचंड एक पोकळी साहित्याची निर्माण, म्हणजे 6,500 पोथ्यांची तरी डॉक्युमेंटरी नाहीच आहे. तर दाखवाय उठलं की त्या गोपेला संग्रहालयात घेऊन जायचं साहित्यिकांना, म्हणायचं हे बघा आमचं साहित्य. अरे पण त्याला तुम्ही हे करा ना, मराठीत लिहा, त्याला पुस्तकं निर्माण करा आणि दाखवा हे असं आहे. आलेल्या नवीन व्यक्तीला काय कळायचं लिपिन पिपिन कोण बघत बसले तर काय विषय आहे, ते अनुक्रमणिका टाका, प्रस्तावनिकेत सगळं लिहा ह्या पुस्तकात काय आहे. मग त्या करणाऱ्या व्यक्तीला सांभाळावं लागेल तुम्हाला फुलासारखं. त्याला मानसिक टेन्शन नाही पाहिजे, आहे की नाही? म्हणजे बरेचसे विद्वान साधू आहेत ना, ते बसवून लिहू शकतात, करू शकतात. विद्वत्तेचं वाण नाही आहे. हे बाईसांसारखं काय म्हणायचं, काय ते कर्म कुसुमांची माळा अर्पायला पाहिजे स्वामी, सुकर्म कुशुपांची माळा. कुसुमाग्रजांची कविता आहे. असो, तर हे 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 का बोलतोय माहिती आहे? कुणीतरी विचार ऐकावेत आणि हे कुणीतरी करावं. स्वामी म्हणतील तू जा कर, तुम्हाला सर्व साहित्य मिळेल. जसं बाईसांना वरदान दिला तसं स्वामी देतील ना. बाईसा म्हणतात मग ठीक आहे बाबा मी येते. दंडवत केला, हटांत गेल्या बाईसा, हटामध्ये फिरू लागल्या, शोधतायत बाईसांची नजर. आता तिथे वाणिया उपाधिक संभावनिक नजरेतून हेरावं लागतं. भिकाऱ्याजवळ उघड्याजवळ नागवर जाऊन काय उपयोग आहे? जिथून काय घ्यायचं आहे तिथं शोधावं तर लागेल ना संभवशील कार्यक्रम. बायसा हुशार दिसतात. त्यांना त्याने काय शोधला? वाणी शोधला, उपाधिक शोधला आणि संभावनिक शोधला. म्हणजे काय? हे 2-4 गोष्टी असतात. भिक्षेला जाताना हे अनुभव येतो आम्हाला. त्याच्या दारात गेल्या गेल्या ओळखशात येतं की हा 1 किलो पण देणार नाही, पण आपल्याला 1 तास राबवून घेईल. 1 किलो देणार नाही, पोते तर 100 पडलेले असतात. समजायचं हा कृपण. हे जे उलट्या असंभावनिक, नास्तिक, हे लक्षात घ्यायचं असतं. आणि उगं गप्पा हाणणार किंवा गप्पा हाणणार देवा धर्माच्या, आपणालाच अष्टीपदी सांगणार. समजायचं की हा त्या योग्य नाही. बायसाने टाईम नाही घातला, शोधणी केली. आणि हा उपाधिक दिसतो, संभावनिक दिसतो. आणि संभावना सगळ्याची असावी, श्रद्धेची, भावनेची, देण्याची. तुम्हाला आणखी जग माहीत नाही ना, जगात लय खडूस लोक आहे. वापरून घेतात सगळं. बायका हुशार आहेत, म्हणाले हा दिसतोय बरा. मग बायका त्याच्या दुकानासमोर जाऊन उभा राहिल्या. मग त्याला बाहेर येऊन नमस्कार करून आई या ही भाषा असते. मग बायसांना भीतरी बोलावलं त्यांनी, आई या या या. त्याने उठवून माझा बैसो घातले. बायसा बसल्या. मग बाईशी म्हणतात काही वेस द्या. त्याने म्हणाले हो आहे. नावेक राहा म्हणाले.
या ग्राहकाते बुजावू द्या. याते पाठवीन मग तुम्ही मागाल ते देईन. बसा म्हणाले 2च मिनिटं. एक गिऱ्हाईक झालं की लगेच देतो, तुमची यादी द्या. असं आपल्या जाण्याने व्हायला पाहिजे बरं का. कुणाच्या दुकानात जर तुम्ही भावनेने पाय लावा म्हणले तर दुकानात जाऊन बसले तर गिराईकच बंद होत त्याला. भाव आल्यापासून गिराईक बंदच झाले. तुम्ही अपेक्षा घेऊन नका बसू ना, अदृष्टपर बसा, तर दुकान चालू होईल. आजही श्रद्धांत करण्याचे भरपूर आहेत. बाबा पाय लावा म्हणतात, 2 मिनिटं मध्ये या ना, गल्ल्यावर बसवतात, पूजा करतात. मग तुम्ही तसा त्या लेवलची योग्यता तुमच्यात पाहिजे. त्या घरात गेल्यावर घराचं दारिद्र्य भंग झालं पाहिजे, आहे की नाही. तिथं असणारी सगळी बाधा तुमच्या आगमनाने गेली पाहिजे. वास्तुदोष गेला पाहिजे. त्या वास्तूचा वास्तुपुरुष प्रसन्न झाला पाहिजे. म्हणून तर आपण फिरतो ना. अटनविजन का करायचे? एकांतातलं अटनविजन नाही हा कसलं. ते तिकडं मरायचं, तिकडं डोंगरात आहे. पुन्हा नाही यायचं समाजात. देश छापायला जायचं आणि पुन्हा हे नाटकं नाही करायचं. तुम्हाला काय करायचं ठरवावं लागेल ना अगोदर. तुम्हाला निमित्त साध्य करायचं आहे तर मग असा गोड बोलून करा. आणि तप घेऊन फिरावं लागतं. बिनतपाचं कोणी नसतं. असा अद्भुत आहे ते प्रसंग. कालचा तर येताना मला असा अद्भुत प्रसंग, तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं की एवढं देव सहाय्य करतात आपल्यावर. विचार नाही करू शकत आपण. आपण एका इंटरव्ह्यू एरियामध्ये 5 किलोमीटर मी आहे, तिथून अजिंठ्यापर्यंत अगदी देवाने अगदी आपोआप साधन ते साधन फुकट असं देवाश्री एसी गाडीमध्ये. ओळख नाही पाळत नाही, घेणं नाही देणं, असं देव सहाय्य करतात. बरोबर, ही कालची गोष्ट. त्यांच्या उपकारातून आपण काय नाही. बाईसा बसल्या, गिराईक सुरू झालं. आता एक गिराईक गेले की दुसरं गेले की तिसरं चालू झालं. मग आणि मग थोर विक्राळ झाला. विक्री खूप झाली त्याची. बाईसा बैसल्याच होत्या. तिने घाईका ते पाठवले. मग पुसिले, हा आई आता बोला, मला काय काय देऊ. थोडा गल्ला भरून गेला सगळा. मग ही गोष्टीच्या रूपानं पण तुम्हाला लीळा सांगता आली पाहिजे. चिंतन वेगळं, लीळा गोष्टीच्या रूपानं, साध्या भाषेत वेगळं, आता गुह्यतम गुह्य वेगळं. एकच लीळा अशा अनेक प्रकारे तुम्हाला चिंतनात आली पाहिजे. आपल्यासाठी काय लीळा आहे ते, अदृष्टाचा काय हेतू तो, सांगितलं कोणी ते, करणारा कोण ते, हे सगळं या लीळेमध्ये माहीमभट्टांना दाखवायचं आहे. माहीमभट्टांना बाईसा गेल्यानं बाजार आणला हे सांगायचंच नाही, त्यासाठी लिहायची काय गरज आहे. असा अनेक हेतू आतमध्ये दडलेले असतात. संसारिक असा की पारमार्थिक असा, ह्या गोष्टी तुम्हाला सहाय्य होतात. द्या म्हणाले यादी घेतली. मग बाईशी कणिक, तांदूळ, तूप, हिंग, मिरी, जिरी, साखर ऐसा 16 दामाचा वेच सांगितला. मग वेच दिला. बरवा सवंग सुवासा हटवका दिला त्याने. चांगले चांगले पदार्थ निवडून दिले. आणि मग बाईसांच्या बटव्यात आता पैसे आहेत. मग बाईशी द्रव्य देव बैसली. 16 दाम. त्याने म्हटले, आई येतो की तुम्ही माझी आपल्या उपयोगाने. ही सर्वज्ञांनी मगा दिलेला आशीर्वाद आहे. काय म्हणाले ते सर्वज्ञ, जा करा, तुम्हाशी मिळेल, म्हणजे फुकट मिळेल. 2 शब्दाचा आशीर्वाद असतो. आशीर्वाद लय मोठा नसतोय की नाही. द्रौपदीला आशीर्वाद दिला, सौभाग्य
बघितलं तर म्हणाले, का हो म्हणाले, अगोदर तर तुम्ही पांडव पृथ्वी करण्याचं आशीर्वाद दिला म्हणे, मला आता दिला, हे परत घ्या. कृष्णाने सांगितलं म्हणजे परत देऊन टाक द्रौपदी आशीर्वाद, जा, मला नाही लागत म्हणा. ती आली बिचारी. भीष्म विचारतात, तुला कोणी पाठवलं बाळा परत? तू एवढ्या रात्रीला कशी आली बाळा? कोण आहे तुझ्यासोबत? म्हणाले, कृष्ण आहे. भीष्म लगेच उठून उभं राहिले, म्हणाले, प्रणाम. मला वाटलंच म्हणाले. द्रौपदी म्हणाले, तुमचं घ्या. नाही म्हणाले, मी दिलेला शब्द फायनल असतो. म्हणजे कोणतं खरं समजू आहे की नाही? भीष्म द्रौपदी म्हणते, कोणतं खरं समजू? पितामहा, पिताश्री म्हणतात, आता म्हणलेलं खरं समज बेटा, जा. म्हणजे कन्हैया कृष्ण ते बाहेर येतात भीष्मांच्या. भीष्म पाया पडतात, म्हणजे काही किती लिळा करशील, मला मरू दे ना लवकर, तूच थांबवले ना मला, आता मरतो, उद्या फायनल कर माझा कार्यक्रम. बरं भाऊ, दंडवत, हां, मला उद्या मरण येऊ द्या, बस बस. कृष्ण माहिती त्यासाठी तर आलो तुम्ही. द्रौपदीला घेऊन आला रात्री उठून. हां, किती विश्वास आहे त्या पांडवांचा, आहे ना? ते नाही आले कोणी. कृष्ण म्हणले की बायकोला पाठवून दिलं. विश्वास आहे मोठा. तुम्ही ते चित्र उभा स्मरण करत नाही तुम्ही, असले लिळा, हे पण लिळा स्मरणातच मोडतं. कृष्ण कथा, सत्कथा, हा त्यातलाच प्रकार आहे. ते जा, करा, तुम्हा मेल. ते द्रौपदी मिळायच्या अगोदर कृष्ण असेच म्हणाले, जा, करा म्हणाले. तिथं काय करा, पण जिंकायला सुरुवात करा म्हणाले, बघून घेईल पुन्हाच्या पुन्हा, तुम्हा मिळेल, द्रौपदी मिळून जाईल म्हणा, अग्नी कन्या. कृष्ण म्हणाले, कसं शक्य आहे? सगळे राजा लोकांना निमंत्रण आहे, आम्ही ब्राह्मणाला थोडीच आहे. म्हणाले, जा रे बच्चू. कसं नियोजन आहे कृष्णाचं, परफेक्ट आहे ना? बरोबर, जा म्हणाले, करा, तुम्हा द्रौपदी मिळेल. असे व्यापक क्रिया चरित्र आहे. तुमचा व्यापक भाव बदला, तुम्हाला सगळं दिसेल त्याच्यात. 5च्या अवताराच्या लीळा दिसू शकता याच्यात, आहे की नाही? पण आपला अनाधिकार आणि आपलं भाषा हे आपल्याला अडवून जाते. आपला इगो हे नाही आठवू शकत, आपण पाहू शकत नाही. तर एवढे मोठे जगत पंडित महिमभट्ट आहेत, हिरेन मिरेन तांदूळ लिहायला काही डेत कधी त्यांना आतून वेगळं सांगायचं. बायसांकने पैसे दिले, त्यांनी घेतले नाही, आपल्या उपयोगाने. आणि मग अनेक दक्षिणा 16 दाम दिली, डबल पैसे दिले, 16 दाम आणि डबल दिले. म्हणाले, हे घ्या. नमस्कार करोनी हाटोक्याची मात्रा आपुल्यापाशी घेऊन बाईसाशी बिढार पावती तो बोळवीत आला. हा वाणी असा भाग्यवान आहे. गठोडं घेतले, 16 दाम परत, तेवढेच पैसे डबल परत केले, म्हणजे किती झाले आता? 16 दाम रोख आणि 16 दामाचा माल, म्हणजे 32 दाम. म्हणजे आताचे 3200 रुपये जायला काही हरकत नाही, की नाही, कमीत कमी. आणि बायसांना बोळीत आला, हमाली वेगळी. म्हणाले, आई हे घ्या, आता मी येतो. बाईशी आली, तो गोसाव्याशी उपवड झाला असे. गोसावे असणे उपविष्ट असती. गोसावी पुसले, बाई उशीर का लावला? स्वामी पहुडलेले आहेत, पहुड करूनच स्वामी सगळं देतात, म्हणजे झोपून देतात, आहे का नाही? झोपून स्वामी काय करतात? स्वामीला काय झोप आले, झोपून चिंतन करतात स्वामी आपलं. आपलं म्हणजे जो त्यांचा आहे. तर आपण स्वामींचे आहे की जाण किती टक्के आहे आपण, नाही का? पातिव्रता किती टक्क्याची आपली?
का आपण धोकेबाज आहे ना, विश्वासघातकी, धोकेबाज, कृतघ्न. आपल्याकडे एक एक पारितोषिक नाही, पद्मश्री अवॉर्ड आहेत आपल्याला हे सगळे. स्वामींच्या अस्थिपरी स्वामींनी जर भेटले तर पहिले हे अवॉर्ड द्यावे लागतील. विपरीत आहे की नाही, विपरीत अवॉर्ड. आलो स्वामी, मी कथन करून आलो, पोथी लावून आलो महावाक्याची. बर, हे एक अवॉर्ड. आपले किती अवॉर्ड आहे? भलतेच अवॉर्ड आहे ना बाबा. मी असा प्रमादी होऊन आला, हे माझा प्रमादाचा अवॉर्ड द्या. भोटोबास गेले तर कोणचा अवॉर्ड घेऊन जातील भोटोबास आहे ना. औसा गेल्या, बाईसा गेल्या, बाईसांनी अवॉर्ड दिलं स्वामींनी. नावेत बसून आहे तिथंच मात्र सामान. चक्रधरा म्हणाले, देहाचा अवॉर्ड देते तुला, घे, कृष्णार्पण. पाण्यातच संकल्प सोडला. आपले अवॉर्ड असले ते आपल्या पूर्वजांची तसले आहे की नाही. अवॉर्ड इनोवा गाडी घेऊन आलो बाबा. स्वामींना काय ना गाडीने हेलिकॉप्टर काय करायचं. आता इथे धन्यता मानली, देवाने मला गाडी दिली, देवाने मला लॅकेट दिलं. हो, अरे कसले अवॉर्ड घेऊन चालले. स्वामींना हे माईंबट्टन अशा बारीक बारीक गोष्टी सांगायच्या असतात आतमधून. पहोड स्वीकारलेला आहे आणि उपवड झाला तर पैसा आला. स्वामीचा उशीर का लावला, काय कारण आहे, सगळं सगळं माहिती आहे. बाईशी तयाचा अधरू सांगितला. बाबा बाबा काय सांगू तयाचे भले पण पाहत. काय भाषा आहे बाईसांची. मी हटा गेली, माची बैसाव्या घातले. आई घाईक पाठवू द्या, मग तुम्ही मागाल तो हटवका देईन. ग्राहक पाठवले, मदतीने हटवका दिला. 16 दाम दिले. परी जे मागे ते घेतलंच नाही, पण त्यानेच मला दिले, पर तो न घे. त्याने अनेका 16 दाम दिले. बाबा हे घ्या. सर्वज्ञ म्हणतात, बाई तुम्हा गेल्या तुमच्या ठाई तयाचे तुम्हाहून येतुकेच भाऊ. आता हे तात्विक चिंतन आहे. तर न सांगितलेलं बरं, तुमचं महत्त्व आहे जर सांगितलेलं. देवा तुम्ही गेल्या त्या यजमानाच्या घरी, त्याने तुम्हाला भाकर दिला काय नाही, भिक्षा दिली काय, एवढंच बहुत आहे का मला. तुम्हा तेतुलेच बहुत. म्हणजे बहुत आहे का, उद्गार वाचक स्वामी नाही, त्यांना भरपूर काय प्राप्त झालंय. अशी स्वामींचं ब्रह्मवाक्य आहे. ह्याचा जेवढा अर्थ कराल तेवढा कमीच राहतो. ब्रह्मवाणी. मग बाईसा संतोषोणी, बाईसाचा हा संतोष पाहून सर्वज्ञ म्हणतात, बाई तरी हे ऐसे तुम्हाशीच व्हावे. आता हे वरदान दिलंय बाईसांना. माझ्यासारख्यानं पटकन घेतलं असतं, कायमचं द्या म्हणलं असते. स्वामींनी वरदान दिलं, बाई तरी हे ऐसे तुम्हाशीच व्हावे. भांडारेकरांना झालं, भांडारेकरांनी तो तिची मला ऐसे नव्हा. हे म्हणलं नको बाबा, मला असलं भविष्य नकोय बाबा. सांगायला मग काळवंचना करायची का, बोला. भांडारेकरांच्या लक्षात आले भानगड. बरोबर, हे भानगड लक्षात आले पाहिजे. मरायच्या आधी तुम्हाला लक्षात यावं लागते. वेळ निघून येऊन उगत ज्ञान फुकटचं काय कामाचं नाही. लय ज्ञान असून तुम्हाला कृती नाही, त्याचं ॲक्टिव्ह राहायचं काय करतो. लय मोबाईल आणि लय सिम कार्ड, पण एक बी ॲक्टिव्ह नाही ना. 10.500 मोबाईल तुमच्याकडं आहे की नाही, सिम कार्ड. वचन ॲक्टिव्ह नाही ना तुमच्यासाठी. तुम्ही सिम कार्ड टाकलं, कंपनीने ॲक्टिव्ह केलं पाहिजे ना. हे आपण या दरम्यान असेच आहेत आपण.
स्वामींच्या कंपनीनं ते सिम कार्ड ॲक्टिव्ह केलं पाहिजे तुमच्या नावाने. रेंज दिली पाहिजे, रेंज. आता विदाऊट रेंजचे आपण आहेत सारी, रेंजच नाही तर. आणि आपल्याकडे जी रेंज आहे ती काही कामाची नाही. नेट पॅक बी नाही, काय नाही. दुसरा नेट पॅक आहे आपल्याकडं, वाचून यायचं आहे ना. रेंज स्वामींचं म्हणितलं न करण्याची. बरं, हा क्षण लय महत्वाचा आहे बायसांच्या आयुष्यात. म्हणजे जा आजपासून हे ऐसे तुम्हाशी होईलच म्हणाले. बघा, करायचंय का? देऊ का वरदान? हे ब्रह्मांडाचे स्वामी मालक आहेत, ब्रह्मांड देऊ शकतात. तर सुदामाला तसंच केलं मुठीमध्ये. रुक्मिणीनं हात धरला, मला बाई ग थांबा ना, थांब ग म्हणाले. चकोरी गव ग, तिने ओळखलंय का नाही म्हणाले. 2 मुठ्ठी दिल्या, 2 मुठ्ठी सगळं दिलं बाई म्हणाले. आता ह्या 3ऱ्या मुठ्ठीत काय आम्हाला देतोय तुमचा बुवा? हो हे बुवा देऊ नका म्हणजे, थांबा आम्हाला द्या इकडं प्रसाद. स्वामी म्हणतात बाई तर हे आहे ते तुम्हाशीच होय. असं लिंक लागली पाहिजे तुमच्याशी. कुठे माईमट्टाला काय दिलंय वरदान? ऐसेच मी तुम्हाला देऊ का? बाई समाज बाबा थांबा, 1 मिनिट 1 मिनिट. हा ऐसे मज नफावे बाबा. बाई समाज तुमचं वरदान मी परत करते, मला नको असलं. त्या ठिकाणी आपण असलो असतो तर कुणाही गावाला गेलं की सगळं फुकट. आणि आता पण चालू आहे देतात. तर कशामुळे चालू आहे माहीत नाही. विचार करा, कळेल तुम्हाला. विघ्न आहे का स्वामींकडून प्राप्ती आहे का देवतेचं विघ्न आहे त्या पदार्थातून? संयोग व्यवसाय माया तरी ना देवा ईश्वराची चेष्टा करते. अनालविको कोमळ कोमळ ना म्हणजे. आणि जेव्हा आपण जरट कोमळ कोणाला समजायचं? नित्यविधीमध्ये जास्त होते सगळीकडे तसलाच प्रकार. नित्यविधीमध्ये एवढं नाही होत ना. नित्यविधीमध्ये निमित्तविधी आचार्यांच्या भटवासांच्या आश्रमात सगळेच आहेत ना. कधी भिक्षा मागायची मग तेच सांगाले आता काय कुठलं घ्यावं आणि कुठलं नाही घ्यावं. भटवास ठरवून द्यायचे त्यांना, बडा तू हे असं. आणि निमित्तविधीचा अर्थ तो आहे का तसा निमित्तविधी? का नुसता नावाला निमित्त आहे? निमित्तविधीमध्ये काय काय असते? संघ सांगा भेटी चालू आहे का? का निमित्तविधीमध्ये धोते मिळते झालं निमित्तविधी असं नाही. निमित्तविधीला म्हणणं सोपं असतं. ते निमित्तविधी आहे का तसं ते विचार केला पाहिजे ना अगोदर. नित्यविधी आहे का तसा? आणि मग संयोग साय विधी असेल तरच ना, अविधी नसेल तर तो विधीच नाही आहे. क्षाळण मात्र त्याला म्हणतात आपण, क्षाळण मात्र विधी. आता सगळं हे पदार्थाचा संयोग झाला निमित्तविधीमध्ये, तो धर्मरूपच आहे कशावर? तसा निमित्तविधी लागेल ना त्यांच्याकडे, बरोबर आहे ना? आता हा जो काही निमित्तविधी चालू आहे का, निमित्तविधी कशाला म्हणतात? संघ असेल, संघात असेल किंवा भेटीत असाल किंवा शुश्रूषेत असाल, संपलं. आपण कुठे आहे, कशात आहे, आणि मग तो पदार्थ घ्यावा. ते देवाचं सहाय्य झालंय का प्रतिकूळाचं सहाय्य झालंय? मार्गी प्रवतल्या पुरुष आहे ना ते. सहाय्य कोणाचं झालं? हा चिंतनाचा विषय. कुण्या देवतेने सहाय्य? ओळखणीने. ओळखणी सहाय्य करेल
तर तो त्या लेवलचा पदार्थ तोच असतो, पण आला कुठून? खालची देवता साहेब. एक क्षणीनं केला. शब्दवासना जो पदार्थ संपादला गेलाय तो कोणी? सहाय्य झालं, पण कोणी संपादला? तो प्रतिकूळाने संपादला ना. तो वडा कोणी दिलाय? सहाय्य झालं. मग हे कळायला आता इथे ती विचारायची क्षमता तुमच्याकडे पाहिजे. मला सहाय्य कशाचं आहे आणि काय? मग सहाय्य घ्यायचं का नाही तुम्ही ठरवावं लागेल. सहाय्य झालेलं आहे, पण घ्यायचं का नाही? बायसांना आता घ्यायचं का नाही? बायसांनी ठरवून टाकलं मला नाही पाहिजे. स्वामीने केलं ना सहाय्य. सारंग पंडिताला सहाय्य केलं स्वामींनी बघितलं, भरपूर केलं त्याच्या जीवनात. त्याला सगळे सूत्र गेले अनुसरणाचे. त्या दायंबालाही गेले आणि ह्यालाही गेले. किती सहाय्य केले देवाने. पण ते कोणचं आणि हे कोणचं आणि हे कोण? हा टप्पा आणखीन गौप्यच आहे. आपण सरळ बोलून जातो निमित्त सहाय्य आहे ते. अरे ती पंगत कशासाठी आहे? सहाय्य आहे का? नेमकं विषय काय आहे? अदृष्टपर आहे का दृष्टपर आहे? बोलेल कळायला ना मला. ही कशासाठी पंगत आहे? सारंग पंडिताची पंगत आहे. 60 वेळचा उपहार आहे तो. आता हे सगळं दृष्टपरच आहे ना. व्यावहारिक तर पंक्ती आहेत ना, लावून घेतलेल्या पंक्ती. एक तर वर्षाच्या लावून घ्यायच्या. अशी अदृष्टपर पंगत शक्य आहे? तुम्ही निर्हेतुक पंगत आहे ना असं वाटतं तुम्हाला? विचार करून तो कसला व्यवहार नाही करायचा. आणि काही व्यवहार ओळख पाळख न करता जर उचित आली तर सांगायचे अदृष्टे झालेले अदृष्टे पाहिले. ते वरच्या लेवलचा येतो. धर्म तो वेगळा आहे. आपण जो धर्म समजतो निमित्त तो अगदी नॉर्मल आहे, ते नॉमिनी नॉर्मल. म्हणजे ह्याच्याबद्दल अशा डिबेट्स झाल्या पाहिजे, डॉक्युमेंटरी झाली पाहिजे तयार. आपण ह्याला निमित्त सहाय्य म्हणतो ते कशासाठी आहे? कुणी आला आणि मला इथं स्कॉर्पिओ दारात घेऊन गेला, हां ठीक आहे मी घेतली, मग त्याचा वापर कशासाठी करे? कोणी दिली? मला मारण्यासाठी तर नाही दिली. प्रतिकूळाने तर संपादली नाही ती गाडी. माझ्या गाडीने जर अनेकांचा कोमळांचा धर्म भ्रष्ट झाला तर होतं की नाही? मला कशी गाडी भेटेल आणि तो त्यासाठी कितीतरी मरमर करेल. किंवा माझं चांदीचं ताट पाहून कोणाचा धर्मभंग झाला, जे मनामध्ये तेच करत बसला की मला पण मी असंच करेन, माझा आश्रमच असा असेल. हे वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला. हे इथून सुरुवात होते. एक सेवीत जाय, एक अनिष्ठाला तुम्ही निमित्त झाले ना. असं सगळं विचार करावा लागतो. हा दैवराटी आहे. इथे नेमकं काय चाललंय हा गोंधळ. आता तर तुम्हाला काहीच नाही. आता 2 वर्षात तुम्ही फनफून गोंधळून जाणार आहे. 2-4 वर्षात तेव्हा आम्ही नसू. ते येऊन येईल तुमच्या समोर. नाव काय? A1 म्हणजे काय? A1 त्याला म्हणतात. A1 म्हणजे ते जातीतले लोक. तेच A1 आले आता व्हॉट्सअपमध्ये. तुम्हाला आता शिकवलं नाही ना आणखी. त्याचे क्लासेस सुरू होतील आता 2 वर्षात जागोजागी सुरू झाले. आता हे तुम्ही यूट्यूबवर जे बघताय ना ते A1चंच काम आहे. आता त्यातून तुम्ही कसं सांभाळणार स्वतःला कोणाच ठाऊक. तर अशा प्रकारे बायसा सांभाळल्या. मला द्यायची तुमचा आशीर्वाद मला नको, परत घ्या वरदान. सर्वांनी म्हणतात ऐसे न करा तर नव्हे आणि काय. भा ते सांगता नाही येणार मला. खूप मोठं चिंतन आहे. तुम्हाला ऐसे न करा तर नव्हे आणि काय. आणि बायसा पोळ्या. ऐसे न करा म्हणजे बायसांनी काय केलं हा विषय महत्वाचा, जे आपण नेहमी करतो. आपल्याला त्याचं पोळ नाही. बायसाला हुशार आहे. ते गाड्यानी बाई नाही आहे. एक परिवर्ती मार्गाचे आचार्य आहे. तिने लक्षात आलं आहे कुटाणा झाला म्हणजे आणलं तर खरं मी सगळं,
पण विषय चिंतन सगळं बदललं. बायसांचं सगळं चिंतन बदललं आता स्वामींच्या शब्दांमुळे, भाषेमुळे. स्वामी वासाडून काढतायत बायसांना, पण साध्या सोपे. ते म्हणाले, ऐसे न करा तर नव्हे आण. ऐसे न करा म्हणजे बायसांनी काय केलं तर कोण सांगत? नेमकं चिंतनाचा विषय आहे. चला चिंतन करत बसा तुम्ही. आणि मग बायसा पोळ्या अनुतापल्या, उठल्या आणि दंडवत केला स्वामींना. बाबा 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 बाबा, मला हे न व्हावे, आम्हाला आमचे बाबाच व्हावे. हे पण मागलं कळलं पाहिजे. म्हणून दंडवती घातली. सर्वज्ञ म्हणाले, उठा बाई उठा.